नमस्कार. वेलकम टू द फ्युजन कट्टा. कसे आहात तुम्ही सगळेजण? तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो आपण आता चक्राची सिरीज सुरू करणार आहोत. चक्राबद्दल आपण थोडंफार ऐकून असतोच, थोडीफार माहिती असते. पण एक्झॅक्टली चक्रा काय असतात किंवा त्याचे आपल्या लाईफवरती कसे परिणाम होत असतात किंवा आर चक्रा सो इम्पॉर्टंट इन अवर लाईफ? त्याचा रंग काय असतो, ते जर ओपन असतील तर त्याचा परिणाम काय होतो, ते जर ब्लॉक असतील तर त्याचा परिणाम काय होतो, या सगळ्यांबद्दल आपल्याला थोडीफार माहिती असते. सो द फ्युजन कट्ट्याच्या माध्यमातून आपण दर आठवड्याला एक चक्राबद्दल माहिती घेणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढच्या एपिसोडमध्ये चैत्राली आपल्यासाठी जसं प्रत्येक चक्राचे रंग असतात त्या रंगाला अनुसरून ती आपल्याला काही रेसिपीज दाखवणार आहे. कारण आंतरिक आणि बाह्य या दोघांचीही सांगड जेव्हा घातली जाते, जेव्हा इंटरनल आणि एक्सटर्नल या दोघांना कंबाईन केलं जातं, तेव्हा आपल्याला जो रिझल्ट येतो तो खूप छान येतो आणि ते बॅलन्स्ड पद्धतीने येतं. म्हणजे आपण चक्रांबद्दल मंत्रोच्चार किंवा ॲफर्मेशन्स बीज मंत्र करून आपण बाह्य रूपाने आपण त्याला छान पद्धतीने आणि आंतरिक सुद्धा ओपन करू, पण थ्रू खाणं ऑल्सो आपण छान इंटरनल हिलिंग करायला त्याला सुरुवात करू. सो बेसिकली चक्रास म्हणजे काय असतं त्याबद्दल आता मी सांगते तुम्हाला. सो चक्रास आर स्पिनिंग व्हील्स ऑफ एनर्जी विच इज लाईक कंटिन्युअसली ते फिरत असतात चक्र टू क्रिएट लाईफ फोर्स अँड एनर्जी इन अवर बॉडी. वेगवेगळ्या 7 लोकेशन्समध्ये हे जे चक्रास आहेत ते सतत फिरत असतात आणि ज्याच्यामुळे आपली एनर्जी आणि लाईफ फोर्स ही क्रिएट होत असते. चक्रासला तुम्ही यू कॅन तुम्ही चाक पाहिलंय का एखादं? सो यू इमॅजिन लाईक अ स्पिनिंग व्हील. चक्रा इज लाईक अ स्पिनिंग व्हील ऑफ एनर्जी विच इज लाईक गोईंग राऊंड अँड राऊंड. सायकलचं चाक कसं असतं, सतत गोल फिरत असतो तो. लाईफमध्ये एनर्जी आणि लाईफ फोर्स जे क्रिएट होत असतं त्या चक्र ज्या पद्धतीने फिरतं त्याच्यामुळे ती एनर्जी आणि लाईफ फोर्स जी आहे ती क्रिएट होत असते. ती एनर्जी जी आहे ती रूट चक्रापासून क्राउन चक्रापर्यंत पास होत असते. जर हे चक्रास बंद असतील, आपल्याला कसे चेक करायचे आहे ते सगळं मी सांगणारच आहे, पण जर हे छान चक्र आपले रेग्युलेट होत असतील आणि ओपन असतील तर आपल्या लाईफमध्ये खूप चांगले अनुभव आपल्याला येतात, आपण खूप आनंदी असतो. पण हे चक्र जर बंद असतील तर मग आपल्याला डिप्रेशन म्हणा किंवा कुठच्याही गोष्टीची फिअर किंवा एन्झायटी या सगळ्या गोष्टींचे आपल्याला सामोरं जावं लागतं. सो आता आपण रूट चक्राबद्दल माहिती घेणार आहोत. देर आर 7 मेन चक्रास इन अवर बॉडी. सो हे चक्रास आपल्या वेगवेगळ्या ग्लँडशी जोडलेले असतात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या 7 ठिकाणी असतात. त्यांचं पोझिशन काय आहे तो चार्ट मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. सो पहिला चक्र आहे रूट चक्र. या रूट चक्राचा जो रंग आहे तो रेड कलर आहे आणि आपला स्पायनल कॉर्ड बॅकला जिथे एंड होतो किंवा आपला बेस जिथे आपण बसतो, जिनायटल्स असतात, तिथे आपला हा रूट चक्रा जो आहे तो लोकेटेड असतो, ज्याला मूलाधार आपण म्हणतात. तो ह्याचा कलर आहे रेड. एलिमेंट जे आहे ते अर्थ आहे, मेटल जे आहे ते गोल्ड आहे. रूट चक्रा जो आहे तो एड्रेनल ग्लँडशी जोडलेला असतो. त्या रूट चक्रा जेव्हा त्याचं बेसिक फंक्शनिंग जे आहे रूट चक्राचं, दॅट इज मनी ग्राउंडिंग, स्टेबिलिटी, सिक्युरिटी, सेफ्टी, एनर्जी, सर्वायवल. तर तुमचा रूट चक्रा जेव्हा ओपन असतो तेव्हा तुम्हाला खूप छान प्रकारे सिक्युरिटी असते, तुम्ही आनंदी असता, तुम्हाला डिप्रेशन असते. हे जेव्हा प्राइस ब्लॉक, you have fear, you have some kind of fear of financial losses, or you are actually facing financial losses, or you're feeling depressed. तुम्हाला सुसायडल टेंडन्सीज येतात, काही लोकांना खूप सुसायडल टेंडन्सीजचा प्रॉब्लेम होतो किंवा पॅनिक अटॅक येतात, एन्झायटी अटॅक, एडिक्शन्स त्यावेळेला कुठल्याही प्रकारचे तुम्हाला लागू शकतात. तर या सगळ्या गोष्टी किंवा ह्याच्यातल्या 1-2 गोष्टी जर एक्सपिरियन्स कोणी करत असेल तेव्हा समजून घ्यावं की तुमचा रूट चक्रा जो आहे तो ब्लॉक आहे. की हे किडनीज, लार्ज इंटेस्टाईन, ब्लॅडर या सगळ्या ऑर्गन्सशी हा अटॅच्ड असतो. सो वेन दिस चक्रा इज अंडर ॲक्टिव्ह ऑर ब्लॉक, what you feel is disconnection from your body, fearful, restlessness, anxious, disciplining, poor boundaries. There is no discipline, poor boundaries, chronic disorganization and hopelessness. तर ह्यापैकी जर तुम्हाला कुठलीही फिलिंग असेल आत्ता सध्या, that means your root chakra is blocked. Because
when it is balanced, you feel you are having a good health, a well-grounded body, you feel safety, you feel secure, you feel stable, prosperous तुम्हाला फील होतं. फिजिकल प्रॉब्लेम, तुम्ही जर या चक्राकडे जर लक्ष दिलं नाहीत आणि हे चक्र असंच जर ब्लॉक राहिलं तर काय काय फिजिकल प्रॉब्लेम होऊ शकतात त्याबद्दल सांगते. डिसऑर्डर ऑफ लार्ज इंटेस्टाईन, डिसऑर्डर ऑफ बोन्स, टीथ इश्यूज, पायांचे प्रॉब्लेम, फीट, नीज, बटक्स, स्पाइन, इटिंग डिसऑर्डर्स, फ्रिक्वेंट इलनेस. जर तुम्ही या चक्रावरती काम नाही सुरू केलं तर हे सगळे हेल्थ इश्यूज तुम्हाला फेस करावे लागतील. कारण आपल्याला हे कळतच नाही की आपल्या आतमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा आपल्या आतमध्ये हा चक्र ब्लॉक आहे म्हणून हे प्रॉब्लेम उद्भवतात आपल्याला. आपण काय करतो, आपण बाहेर बघतो की ह्याच्यामुळे असं झालं, या सिच्युएशनमुळे असं झालं, ह्याच्यामुळे मी स्ट्रेस घेतला, या माणसाने असं केलं असेल. ते एक्सटर्नल आहेच, पण इंटरनल तुमचा चक्रा ब्लॉक आहे म्हणून तुम्हाला एक्सपिरियन्स येतो. म्हणून रूट चक्रा जर तुमचा कुठलाही चक्र तुमचा ब्लॉक असेल तर हे जाणून घेणं इम्पॉर्टंट आहे की तुमचे चक्रास आधी ओपन आहेत की ब्लॉक आहेत. हा चक्रा जो आहे हा ब्लॉक आहे तर तो कशा पद्धतीने आपण ओपन करू शकतो. क्रिस्टलच्या साह्याने सुद्धा आपण ओपन करू शकतो. क्लिअर क्वार्ट्ज किंवा गार्नेट हे क्रिस्टल्स जे आहेत त्यांचा वापर करून आपण तो चक्रा ओपन करू शकतो. योगासनं आहेत, योगासनं करून सुद्धा आपण रूट चक्र ओपन करू शकतो किंवा बाकीचे चक्र आपण ओपन करू शकतो. सो चक्र ओपन करण्यासाठी बीज मंत्र तर मी तुमच्याबरोबर आता शेअर करणारच आहे, पण त्याचबरोबर रूट चक्र ओपन करण्यासाठी काय ॲफर्मेशन्स आहेत. जर तुम्हाला वाटते की तुमचा रूट चक्र बंद आहे, तुम्ही त्या फिलिंग्सशी, ज्या मी तुम्हाला सांगितलं की बंद असताना काय काय फिलिंग्स आहेत त्या फिलिंग्सशी तुम्ही रेझोनेट होत असाल तर रूट चक्र ओपन होण्यासाठी काय काय ॲफर्मेशन्स आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवते. आय एम सेफ. तुम्हाला जर रूट चक्र तुमचा बंद आहे, ब्लॉक आहे असं वाटत असेल, तुम्ही त्या फिलिंगशी रेझोनेट झालेले असाल तर हे रोज ॲफर्मेशन्स आहेत ते सकाळी आणि संध्याकाळी म्हणा. यू विल सी द चेंज. सो ॲफर्मेशन्स आर: आय एम सेफ, आय एम सेंटर्ड अँड ग्राउंडेड, आय एम स्टेबल अँड सिक्युअर, आय नर्चर मायसेल्फ अँड टेक केअर ऑफ माय वेल-बीइंग, आय एम कॉन्फिडंट इन ऑल दॅट आय डू, आय एम ओपन टू ऑल पॉसिबिलिटीज, I believe in me. सो हे ॲफर्मेशन्स तुम्ही रोज एक सकाळी आणि संध्याकाळी म्हणा. हे म्हणत असताना मी तुम्हाला ह्याचा बीज मंत्र जो आहे लंग तो कसा म्हणायचा तो मी सांगते. तो व्यवस्थित खाली बसा, डोळे बंद करायचे आहेत, हात असे ठेवायचे आहेत आणि डोळे बंद करून डोळ्यासमोर रेड कलरचं चक्र, रेड कलरचं चक्र गोल फिरतंय क्लॉकवाईज असं इमॅजिन करायचंय. पहिल्यांदा तुम्ही जेव्हा चक्र मेडिटेशन करायला लागता तेव्हा तुम्हाला कदाचित ते कलर दिसणार नाही. त्यामुळे तुम्ही असं डोंट फील लो की मला चक्रा कलर दिसला नाही मग मी बरोबर करते की चुकीचं करते. इट्स ओके. प्रॅक्टिसने हळूहळू तुम्हाला कलर वगैरे दिसायला लागतील. सो हात असे ठेवायचे आहेत, ताठ बसायचं आहे, बसूनच करायचं आहे, पाठीचा कणा स्ट्रेट ठेवायचा आहे आणि रूट चक्राचा जो बीजमंत्र आहे तो आहे लंग. सो आपल्याला फील करायचं आहे बेंबीच्या देठापासून आपण तो लंगचा उच्चार करायचा आहे आणि त्याचबरोबर रेड कलरचं जे चक्र आहे ते क्लॉकवाईज फिरते असं इमॅजिन करायचं. जिथे स्पायनल कॉर्डचा एंड आहे, बेस आहे, तिथे रेड कलरचं चक्र फिरते असा विचार करायचा आहे. तो लेट्स डू दॅट. फॉर एनी काइंड ऑफ मेडिटेशन यू जस्ट हॅव टू रिलॅक्स अँड सिट डाऊन. हात असे ठेवायचे आहेत, मुद्रा मांडीवर ठेवायचे आहेत, श्वासावर फोकस करायचं आहे. ब्रीद इन आणि तोंडात ब्रीद आउट करायचं आहे. ओपन युअर माउथ अँड ब्रीद आउट. ब्रीद इन and breathe out. Breathe in. आता हे करत असताना लंग या शब्दाला आपल्याला डोळ्यासमोर आणायचं आहे. लंग हा बीज मंत्र आहे. बीज मंत्र म्हणून ब्रीद इन लंग. Lung. Lung. Lung.
love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. सो दिस इज हाऊ यू हॅव टू चॅन्ट लंग. मी हे तुमच्यासमोर 4 वेळा करून दाखवलं. हे तुम्ही 7 वेळा करा. 7 चक्र असतात, तुम्ही 7 वेळा केलं तर जास्त चांगलं त्याचा रिझल्ट येईल. सकाळी केलं तर जे पॉइंटर्स आहेत ते मी पुन्हा एकदा रिपीट करते. रूट चक्र आपलं स्पायनल कॉर्ड जिथे संपतो, बेस ऑफ अवर स्पाइन, तिथे त्याचं लोकेशन आहे. रूट चक्राचा कलर आहे रेड. त्याचे जे फंक्शन्स मी तुम्हाला म्हटले की तो चक्र जेव्हा ओपन असतो तेव्हा यू फील यू हॅव अ गुड हेल्थ, युअर बॉडी इज फीलिंग ग्राउंडेड, you feel safe, you feel secure and stability and prosperity. But if this chakra is blocked, you feel you are maybe obese, you are overeating करता, तुम्ही materialistic गोष्टींकडे खूप जास्त धावता, moody होता, you feel lazy, you feel tired, you feel sluggish, किंवा भीती असते, fear of change, fear of losing money, fear of losing dear ones, you develop a fear of suicide, you develop a tendency of suicide, किंवा disconnection from body, restless, anxious. So ह्या सगळ्या feelings तुम्हाला आता जर वाटत असतील, that means your root chakra is blocked. ओपन करण्यासाठी affirmations मी तुम्हाला जे सांगितले ते तुम्ही करा. त्याच्यानंतर तुम्ही हे जो मंत्र दिलेला आहे लंग, त्याचा उच्चार तुम्ही 7 वेळा करा आणि अशा रीतीने रूट चक्र हळूहळू ओपन होईल. रूट चक्राशी रिलेटेड तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट करा खाली. आमचं फेसबुक पेज आहे द फ्युजन कट्टा, त्याच्यावर सुद्धा तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. आणि तुम्हाला काही कन्सल्टेशन हवं असेल किंवा कुठलीही माहिती हवी असेल तर तुम्ही डायरेक्टली मला मेसेज करू शकता आमच्या फेसबुक पेजवरनं. आणि इथे कमेंटसुद्धा तुम्ही देऊ शकता आणि तुमचा फोन नंबर तुम्ही इथे लिहू शकता. सो इफ यू वॉन्ट एनी गायडन्स यू कॅन कॉन्टॅक्ट मी. सो ही सिरीज कलर थेरपीमध्ये ते खूप महत्त्वाचं असतं की तुम्ही रेड कलर जास्त बघितलं किंवा रेड कलर जास्त घातला तर तो चक्रा ओपन व्हायला अजून दीज आर एनहॅन्सर्स मदत होते. सो त्याचप्रमाणे पुढच्या एपिसोडमध्ये चैत्राली आता आपल्याला रेड कलरच्या काही रेसिपीज करून दाखवणार आहे. तो इफ युअर चक्रा, रूट चक्रा ऑर इफ युअर मणिपुरा चक्रा, तो जो कलर आहे प्रत्येक चक्राचा, त्या कलरचे तुम्ही जर कपडे घातले आणि त्या कलरचा जेवणाचा समावेश तुमच्या डाएटमध्ये केला तर इंटरनल ऑल्सो इट हेल्प्स टू ओपन दॅट चक्रा. आता बऱ्याच ठिकाणी आम्ही क्रिस्टल्स देतो, रेड कलरचे क्रिस्टल्स देतो, ते पाण्याच्या बॉटलमध्ये घालून ते पाणी प्यायला सांगतो. किंवा चक्राचे रेड कलरची काही रेसिपीज, सरप्राईज रेसिपीज आहेत ज्या चैत्राली आपल्याबरोबर शेअर करणार आहेत. सो येस, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर तुम्ही डेफिनेटली विचारू शकता. पाहत राहा फ्युजन कट्टा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना, फॅमिली मेंबर्सना शेअर करा. आपली ही चक्रा सिरीज खूप अमेझिंग होणार आहे आणि ह्याच्यामध्ये खूप माहिती तुम्हाला मी देणार आहे. आणि हे जो काही चक्राबद्दल मी तुम्हाला एपिसोडमध्ये माहिती देणार आहे, हे स्वतःचे माझे काढलेले नोट्स आहेत. मी खूप पुस्तकं वाचलेत आणि त्याच्यातनं तयार केलेले हे माझे नोट्स आहेत जे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ऑफकोर्स 114 पैकी मी 40 चक्रा चेक करते, पण 40 चक्रांबद्दल मी नाही बोलणार आहे. आय एम गोइंग टू टॉक अबाउट 7 चक्रास ओनली. नाउ लेट्स वेट फॉर चैत्राली की चैत्राली आपल्यासाठी रेड कलरच्या कोणत्या रेसिपीज घेऊन येते. पाहत राहा द फ्युजन कट्टा आणि येस, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कसा वाटला आजचा एपिसोड आम्हाला नक्की कळवा. थँक्यू सो मच.